नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, मराठी विभाग प्रमुख KTHM महाविद्यालय नाशिक आणि सदस्य मराठी अभ्यास मंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे. मित्रहो, 12वीच्या परीक्षेत यशस्वीपणे उत्तीर्ण होऊन आपण प्रथम वर्ष कला या वर्गात दाखल झालात. आपले महाविद्यालय व मराठी विभागातर्फे मनापासून स्वागत. मला माहिती आहे तुम्हाला कॉलेजला यायचे वेध लागले, पण कोरोनाचा वाढता फैलाव आणि लॉकडाऊनमुळे मार्ग बंद आहे. असो, तुमच्या भविष्यकालीन वाटचालीची दिशा या प्रवेशामुळे आता निश्चित झाली. महाविद्यालयीन जीवनाची अनुभूती घेताना तुम्हाला निवडलेल्या विषयांना न्याय तर द्यायचाच आहे, परंतु तुमच्यातील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठाच्या माध्यमातून जगासमोर देखील आणायचे आहे. त्यासाठी महाविद्यालयातील अन्य अभ्यासेतर उपक्रमांमध्ये तुम्हाला यशस्वी सहभाग नोंदवावा लागेल. यातून तुमच्या व्यक्तिमत्वाचा पिंड निश्चितच घडेल यात शंका नाही. त्यामुळे ध्येय स्वप्न उराशी बाळगून आता तुम्ही वाटचाल करणार आहात. तुमच्या पंखात बळ भरण्यासाठी आम्ही सज्ज आहोत हे वेगळे सांगायला नको. मित्रहो, आजच्या पहिल्या व्याख्यानात हा संवाद मला महत्त्वाचा वाटला, म्हणूनच हा प्रपंच. असो, आज आपण मराठी या विषयाच्या अभ्यासक्रमाचा सविस्तर परिचय करून घेऊयात. तुम्हाला तो नक्कीच आवडेल यात शंका नाही. मित्रहो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष कला या वर्गासाठीचा मराठी विषयाचा हा पुनर्रचित अभ्यासक्रम जून 2019 अर्थात मागील वर्षापासून लागू केलेला आहे. यासाठी चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अर्थात निवड आधारित श्रेयांक पद्धत ही अवलंबलेली आहे. मित्रहो, सत्रनिहाय विषय आपण जाणून घेऊया. नियमित अभ्यासक्रमासाठी पहिल्या सत्रासाठी मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास हा विषय आहे. तर दुसऱ्या सत्रासाठी मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास हा विषय आपल्याला अभ्यासावयाचा आहे. काही महाविद्यालयांच्या मध्ये पर्यायी अभ्यासक्रम देखील शिकवला जातो. त्यासाठी पहिल्या सत्रासाठी व्यावहारिक व उपयोजित मराठी भाग 1 आणि दुसऱ्या सत्रासाठी व्यावहारिक व उपयोजित मराठी भाग 2 हे विषय असतील. मित्रांनो, ह्या सर्व विषयांचा जो काही संकेतांक आहे तो CC1A असा आहे. मित्रहो, हा अभ्यासक्रम तयार करीत असताना काही आधारभूत तत्वे स्वीकारलेली आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची उद्दिष्टे प्रत्यक्षात आणताना विद्यार्थी केंद्री, आंतरविद्या शाखीय, रोजगाराभिमुख आणि कौशल्याधिष्ठित असे भाषा व साहित्याचे अभ्यासक्रम अनुसरणे, निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच जीवन कौशल्य विकासासाठी भाषा, साहित्य, कला ही माध्यमे अधिक परिणामकारकतेने समजावून घेणे देखील आवश्यक झाले आहे. साहित्यिक क्षमता, भाषिक क्षमता वाढीसाठी, जीवनाच्या आकलनासाठी आणि प्रगल्भतेसाठी विद्यार्थ्यांना सिद्ध करणे ही आजची गरज बनलेली आहे. आणि मग या सर्व पार्श्वभूमीवरती या सर्व बाबींचा सखोल असा विचार मराठी अभ्यास मंडळाने केला आणि या विषयासाठीची काही उद्दिष्टे जी आहेत ती निश्चित केलेली आहे. त्यातील पहिलं उद्दिष्ट आहे मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृती यांचे अध्ययन करणे. मित्रहो, भाषा हे संवादाचं अत्यंत प्रभावी असं माध्यम आहे. साहित्य जे समाजासह चालतं, समाजाबरोबर चालतं, त्याला आपण साहित्य असं म्हणत असतो. आणि मग भाषेच्या माध्यमातून, साहित्यामधून मराठी संस्कृतीचं किंवा एकूणच संस्कृतीचं प्रतिबिंब हे उमटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या सर्व गोष्टींचं अध्ययन या ठिकाणी करणं अभिप्रेत आहे.
त्यानंतर साहित्यविषयक आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन क्षमता विकसित करणं. मित्रहो, यावर्षी आपण कथा ह्या साहित्य प्रकाराचा अभ्यास करणार आहोत. आणि मग जेव्हा आपण कथेचं आकलन करतो म्हणजे नेमकं काय करतो, तर कथेचे जे काही घटक असतील किंवा कथेचे जे काही उपप्रकार असतील त्यांचा विचार डोळ्यासमोर ठेवून आपण ह्या कथेचं आकलन आणि आस्वाद करत घेत असतो. म्हणजे बघा की कथेचे जे काही घटक आहेत त्यामध्ये कथानक असेल, लेखकाचा दृष्टिकोन, वातावरण निर्मिती, पात्र विचार, मांडणी, निवेदन शैली, भाषा शैली, हे सर्व जे काही घटक आहे हे सर्व घटक डोळ्यासमोर ठेवून किंवा एकूणच ती कथा महानगरी आहे, ग्रामीण आहे, दलित आहे, स्त्रीवादी आहे किंवा इतिहासाचं दर्शन घडवणारी आहे किंवा अजून कुठला वेगळा विषय घेऊन त्या ठिकाणी अवतरलेले आहे, या सर्व गोष्टींचा विचार हा आकलन, आस्वाद आणि मूल्यमापन करताना होत असतो. ह्या क्षमता तुम्हा विद्यार्थ्यांच्या अंगी येणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेलं आहे. त्यानंतर साहित्याभ्यासातून जीवनविषयक समज विकसित करणे. मित्रहो, साहित्यामधून समाजाचं प्रतिबिंब हे उमटत असतं आणि मग लेखक असेल किंवा कवी असेल तो त्या ठिकाणी समाजातून जे काही अनुभवांचं संचित वेचत असतो ते वेचलेलं संचित तो आपल्या कलाकृतीच्या मधून वाचकांच्या समोर ठेवत असतो. आणि हे ठेवत असताना काही जीवनविषयक मूल्ये हे देखील त्या ठिकाणी तो पेरत असतो. विद्यार्थी किंवा जो काही वाचक असेल किंवा जो काही समाज असेल, ह्या समाजाची जीवनविषयक जाणीव ही विकसित कशी होईल ही भूमिका त्या ठिकाणी त्याची असते. आणि मग हा अभ्यास करून आपल्याला हीच जाणीव किंवा हाच जीवनविषयक समज त्या ठिकाणी विकसित करावयाचा आहे. यानंतर शेवटचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजे मराठी भाषेची उपयोजनात्मक कौशल्य विकसित करणे. मित्रहो, श्रवण, भाषण, वाचन, लेखन ही भाषेची प्राथमिक कौशल्य आहे. त्यानंतर प्रगत कौशल्यांचा किंवा उपयोजनात्मक कौशल्यांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस संवादासारखं कौशल्य असेल, भाषांतरासारखं कौशल्य असेल किंवा कार्यालयीन कामकाजामध्ये विविध प्रकारची कौशल्य त्या ठिकाणी उपयोगी पडत असतात. त्या सर्व कौशल्यांचा विचार असेल, घोषवाक्य लेखन असेल, यासारखी उपयोजनात्मक कौशल्य ती देखील विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजे. ही भूमिका हा अभ्यासक्रम तयार करण्याच्या पाठीमागे आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. मित्रहो, 2019-20 साठी प्रथम वर्षाचा हा अभ्यासक्रम अर्थात मागच्या वर्षी तो लागू झालेला आहे. या वर्षी द्वितीय वर्षाचा अभ्यासक्रम मागील वर्षाची मुलं शिकतायत आणि 2021 आणि 22 हे तृतीय वर्ष या अभ्यासक्रमाचं असेल. आता तुम्ही खरं म्हटलं तर तुमची ही दुसरी बॅच आहे आणि BA मराठी हा जो पुनर्रचित अभ्यासक्रम आहे हा 3 वर्षांचा आणि 6 सत्रांमध्ये विभागलेला अभ्यासक्रम आहे. मी जसं म्हटलं की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम, निवड आधारित श्रेयांक पद्धत ही विद्यापीठाने स्वीकारलेली आहे आणि या प्रत्येक विषयाच्या साठी 3-3 श्रेयांक त्या ठिकाणी आहेत. आणि मग FYBA साठी सत्र 1 आणि सत्र 2, SYBA साठी सत्र 3 आणि सत्र 4 आणि TYBA च्या साठी सत्र 5 आणि सत्र 6 अशा 6 सत्रांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे आणि एकूण श्रेयांक आहे 132. आणि यासाठी जो पॅटर्न आपण निवडलेला आहे किंवा विद्यापीठाने निवडलेला आहे तो निवड आधारित श्रेयांक पद्धत हा आहे. यानंतर आपण परीक्षा पद्धती जाणून घेऊया. सेमिस्टर अर्थात सत्र पद्धत आहे. एकूण 2 सत्रांमध्ये हा अभ्यासक्रम विभागलेला आहे. त्यानंतर पेपर किंवा ज्याला आपण प्रश्नपत्रिकेचा आराखडा जो असेल किंवा स्वरूप जे आहे ते आपण जाणून घेऊया. विद्यापीठ सत्र परीक्षा ही 70 गुणांची असेल आणि अंतर्गत मूल्यमापन हे 30 गुणांचं असेल. एकूण गुण 100 असतील.
त्यानंतर विद्यापीठ सत्र परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 70 पैकी 28 गुण विद्यार्थ्यांनी प्राप्त करणे हे अनिवार्य आहे. याशिवाय अंतर्गत मूल्यमापनामध्ये तुम्हाला 30 पैकी 12 गुण मिळवणं हे देखील अनिवार्य आहे. त्यानंतर एकूण जो कार्यभार आहे, ज्याला वर्कलोड असं आपण म्हणतो, त्यामध्ये एका श्रेयांकासाठी 15 तास हे त्या ठिकाणी निश्चित केलेले आहे. 60 मिनिटांचा 1 तास किंवा ती तासिका असेल आणि प्रत्येक सत्राच्या साठी 3 श्रेयांक हे प्रत्येक विषयाच्या साठी त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहेत. मित्रहो, नियमित अभ्यासक्रमामध्ये नेमलेला जो विषय आहे पहिल्या सत्रासाठी मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास, याची जी काही उद्दिष्टे आहे ती आपण जाणून घेऊया. कथा ह्या साहित्य प्रकाराची ओळख विद्यार्थ्यांना करून देणे. तर मराठी समकालीन कथा हे जे काही संपादित पुस्तक यासाठी नेमलेलं आहे, त्यातील कथांच्या अनुषंगाने कथा ह्या साहित्य प्रकाराचा परिचय आपल्याला करून दिला जाईल. त्यानंतर कथा हा जो साहित्य प्रकार आहे, म्हणजे मराठी साहित्यामध्ये कथा, कादंबरी, नाटक, ललित गद्य, आत्मचरित्र, चरित्र यासारखे जे काही वेगवेगळे साहित्य प्रकार आहेत, त्यांच्यापैकी कथा हा साहित्य प्रकार आपण यावर्षी अभ्यासतो आहोत. म्हणून त्याचे स्वरूप असेल, त्याचे विविध घटक आणि त्याचे जे काही प्रकार आहे यांचा देखील आपल्याला परिचय करून घ्यायचा आहे. त्यानंतर विविध साहित्य प्रवाहांमधील कथा. विविध साहित्य प्रवाहांमधील कथा म्हणजे नेमकं काय? तर जसं मी म्हटलं की महानगरीय असेल, ग्रामीण असेल, दलित असेल, स्त्रीवादी असेल, आदिवासी असेल, अशा विविध साहित्य प्रवाह जे आहे मराठीमधले, यातल्या काही कथा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या पुस्तकामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या आहे. आणि मग ह्या संपूर्ण निवडक कथा ज्या आहेत त्या कथांचं आपल्याला या ठिकाणी या पहिल्या सत्रामध्ये अध्ययन करणे अभिप्रेत आहे. आणि भाषिक कौशल्यांचा विकास हा देखील त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे. म्हणजे बघा, जसं मी मगाशी तुम्हाला वेगवेगळी जी काही उपयोजनात्मक कौशल्य आहे त्या कौशल्यांच्या बद्दल बोललो, तर ही आणि इतर काही जी काही भाषिक कौशल्य आहे त्यांचा आपल्याला या ठिकाणी अत्यंत सविस्तर असा परामर्श घ्यायचा आहे. यानंतर आपण नेमलेल्या अभ्यासक्रमाचे घटकनिहाय तपशील जाणून घेऊया. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या घटकामध्ये आपल्याला कथेचं स्वरूप, वाटचाल, कथेचे घटक, कथेचे प्रकार यांचा परामर्श घ्यायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये आपण मराठी कथांचं जे काही संपादित केलेलं पुस्तक आहे, समकालीन मराठी कथा, ज्याचे प्रकाशक अक्षरबंध प्रकाशन पुणे हे आहेत आणि संपादक म्हणून ज्यांनी काम पाहिलेलं आहे त्यामध्ये प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, त्यानंतर मी स्वतः प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार आणि प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे. तर ह्या संपादित समकालीन मराठी कथा ह्या पुस्तकातील ज्या काही 9 कथा आहे त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर भाषिक कौशल्य विकास अंतर्गत आपल्याला नैसर्गिक, अर्जित आणि प्रगत अशी 3 प्रकारची जी काही कौशल्य आहे त्या कौशल्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये आकलनासह श्रवण असेल, त्यानंतर अर्जित कौशल्यांच्या मध्ये संभाषण, वाचन, लेखन, ई-संवाद कौशल्य हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून असेल किंवा एकूणच दैनंदिन वापरामध्ये सारांश लेखन किंवा सारग्रहण याला खूप महत्त्व असतं. या कौशल्यांचा देखील आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. मित्रांनो, जसं मी मगाशी म्हटलं की एकूण 3 श्रेयांक आहे. इथे 3 घटकांच्या साठी हे 3 श्रेयांक असतील आणि एकूण या सत्रासाठीच्या तासिका ह्या 45 इतक्या त्या ठिकाणी निश्चित केलेल्या आहेत. मित्रहो, दुसऱ्या सत्रासाठी मराठी साहित्य, एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास या विषयाच्या अंतर्गत जो काही अभ्यासक्रम येतो त्याची उद्दिष्टे आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे एकांकिका ह्या साहित्य प्रकाराची ओळख करून देणे. आता एकांकिका म्हणजे काय?
तर एकांकिका म्हणजे एकांकी नाटक. स्थलकालाच्या मर्यादित अवकाशामध्ये आपल्या सर्व नाट्यशक्ती एककेंद्रित करणारा असा हा प्रकार. थोडक्यात उत्कट, एकसंध व एकजिन्सी परिणाम साधणारा संपूर्ण स्वयंपूर्ण एकांकी नाट्य प्रकार म्हणजे एकांकिका. आणि मग ह्या साहित्य प्रकाराची खऱ्या अर्थाने ओळख आपल्याला या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर एकांकिकेचं नेमकं स्वरूप कसं असतं, कोणते घटक एकांकिका अभ्यासताना किंवा एकांकिका जाणून घेत असताना, सादर करत असताना विचारात घेतले जातात, एकांकिकेचे वेगवेगळे प्रकार कोणते आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर मराठी साहित्यामधील ज्या काही निवडक एकांकिका आहे त्या 2 एकांकिका आपण अभ्यासणार आहोत आणि भाषिक कौशल्यांचा विकास हा देखील आपल्याला नेमका जाणून घ्यायचा आहे. तर ही ह्या विषयाच्या अनुषंगाने महत्त्वाची उद्दिष्टे आहेत. मित्रहो, ह्या विषयाचा जो घटकनिहाय अभ्यासक्रमाचा तपशील आहे तो आपण जाणून घेऊया. पहिल्या घटकामध्ये आपल्याला एकांकिकेचं स्वरूप, घटक, त्यानंतर एकांकिकेचं संहिता मूल्य आणि प्रयोगमूल्य जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर दुसरा घटक, यामध्ये आपल्याला ज्या काही मराठी अभ्यास मंडळाने निश्चित केलेल्या एकांकिका आहे, मराठी एकांकिका, तर हे जे काही पुस्तक आहे, अभ्यास पुस्तक, त्यातील विठ्ठल तो आला आला ही पु ल देशपांडे लिखित एकांकिका आपण अभ्यासणार आहोत. आणि त्याचबरोबर दत्ता पाटील लिखित हंडाभर चांदण्या या एकांकिकेचा देखील आपण सखोल असा अभ्यास करणार आहोत. पुण्याच्या पद्मगंधा प्रकाशनाने त्या ठिकाणी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर बाळकृष्ण लळित आणि प्राध्यापक डॉक्टर भास्कर ढोके. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो भाषा उपयोजनाची विविध आविष्कार रूपे, त्यामध्ये संवाद लेखन, कल्पना विस्तार, घोषवाक्य लेखन, भाषांतर. आता ह्या सर्व घटकांचा आपल्याला थोडाफार परिचय जरी असला तरी हे घटक आपण एक उपयोजनाच्या दृष्टिकोनातनं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कारण काळाच्या ओघात ह्या सगळ्या रूपांना अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि मग व्यवसायाच्या संधीच्या दृष्टिकोनातून देखील आपण ह्या कौशल्यांच्याकडे बघणं तितकंच गरजेचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रहो, पहिल्या आणि दुसऱ्या सत्रासाठी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप हे एकसारखं असेल. विद्यापीठाची ही सत्र परीक्षा असणार आहे आणि त्यासाठी वेळ जो आहे तो 3 तास असणार आहे. एकूणच प्रश्ननिहाय घटक जे आहे त्यांचा आणि प्रश्नांचा तपशील आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पहिल्या प्रश्नात 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर हे 150 शब्दांपर्यंत लिहायचं आहे, त्यासाठी 10 गुण असतील. दुसरा जो प्रश्न असेल तो 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 150 शब्दांपर्यंत लिहायची आहेत, त्यासाठी 20 गुण असतील. त्यानंतर तिसऱ्या प्रश्नामध्ये 2 पैकी एका प्रश्नाचं उत्तर हे 300 शब्दांपर्यंत लिहिण्याअभिप्रेत आहे, त्यासाठी 20 गुण असतील. आणि चौथा जो प्रश्न असेल 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 150 शब्दांपर्यंत लिहिणे आवश्यक आहे, त्यासाठी 20 गुण. असे एकूण 70 गुणांची ही विद्यापीठ परीक्षा असेल. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनासाठी उर्वरित 30 गुण जे आहेत ते गुण आहेत. त्यामध्ये 20 गुणांची लेखी परीक्षा असेल आणि 10 गुणांच्यासाठी प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र, उपक्रम सहभाग किंवा अभ्यासभेट यापैकी एक घटक त्या ठिकाणी तुम्हाला विचारात घेणे गरजेचे असेल. एकूणच अंतर्गत मूल्यमापनाचे हे 30 गुण आणि विद्यापीठ सत्र परीक्षेचे 70 गुण असे 100 गुण या ठिकाणी असतील. प्रत्येक सत्रामध्ये ही 100 गुणांची परीक्षा पार पडेल. त्यानंतर अंतर्गत परीक्षेचं जे नियोजन असेल ते महाविद्यालय करेल आणि विद्यापीठाच्या निर्देशानुसार त्या ठिकाणी आपले गुण जे असतील ते विद्यापीठाकडे पाठवले जातील. याशिवाय विद्यार्थ्यांचं काम काय असेल तर त्यांना जे जे काही अंतर्गत मूल्यमापन विषयक लेखन वेळोवेळी दिलं जाईल
ते त्यांनी वेळेत पूर्ण करून महाविद्यालयाकडे जमा करणं हे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयासह पुणे विद्यापीठ कक्षेतील बहुतांशी महाविद्यालयांच्यामध्ये नियमित अभ्यासक्रम शिकवला जातो. असं असलं तरी अनेक महाविद्यालयांच्यामध्ये व्यावहारिक व उपयोजित मराठी अर्थात पर्यायी अभ्यासक्रम हा शिकवला जातो. आणि मग या अभ्यासक्रमाची आपल्याला देखील तोंड ओळख असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण ही उद्दिष्टे जाणून घेऊया. पहिलं उद्दिष्ट आहे संज्ञापनातील भाषेची भूमिका, विविध भाषिक आविष्कारांचे स्वरूप समजावून घेणे, भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे. त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे भाषिक कौशल्यांचे विविध आविष्कार आणि संपर्क माध्यमे यांचा परस्पर संबंध समजावून घेणे व उपयोजन करणे. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे मराठीचा कार्यालयीन व्यावसायिक कामकाजात भाषेचे उपयोजन, गरज व स्वरूप या विशेषांची माहिती करून घेणे. आणि शेवटचं उद्दिष्ट आहे कार्यालयीन व्यावसायिक भाषा व्यवहारासाठी आवश्यक लेखन कौशल्यांचे संपादन व उपयोजन करणे. तर एकूणच या ठिकाणी भाषिक कौशल्य आणि त्यांचं उपयोजन यावरती भर दिलेला आहे. आणि मराठीचा कार्यालयीन कामकाजासाठीचा जो वापर आहे, हा वापर नेमका कशा स्वरूपाचा आहे ते देखील जाणून घेणे. आणि मग व्यावसायिक दृष्टिकोनातनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जर ही कौशल्य आत्मसात केली तर नक्कीच त्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो. या ठिकाणी या निमित्ताने स्वयंरोजगाराची एक संधी या अभ्यासक्रमामधून त्यांना उपलब्ध होऊ शकते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या विषयाचा पहिल्या सत्रातील घटकनिहाय अभ्यासक्रम आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पहिल्या घटकामध्ये आपल्याला जीवन व्यवहारातील भाषेचे स्थान, यात भाषेचे स्वरूप असेल, व्याख्या असतील, आविष्करणाचे प्रकार असतील, मौखिक व लिखित जीवनक्षेत्रे आणि भाषेचे एकूण उपयोजन जे आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तसंच भाषिक कौशल्य जी आहेत त्यामध्ये कलनासह श्रवण असेल, संभाषण, वाचन, लेखन असेल. त्यानंतर ही सगळी कौशल्य जी आहे ही कौशल्य आत्मसात करायची आहे. याशिवाय दुसऱ्या घटकामध्ये अर्जलेखन, त्यामध्ये अर्जाचे जे काही विविध प्रकार आहे, विनंती, नोकरीसाठीचा, तक्रारीचा अर्ज असेल, माहितीच्या अधिकारातील अर्ज असेल, यांचं स्वरूप आणि प्रत्यक्षातलं लेखन अभिप्रेत आहे. निबंध लेखनामध्ये वर्णनात्मक, चर्चात्मक आणि लालित्यपूर्ण निबंध, त्याला ललित निबंध असं म्हटलं जातं. इथे या निबंधांचं प्रत्यक्ष लेखन करणं हे अभिप्रेत आहे. आणि प्रगत भाषिक कौशल्यांच्या मध्ये सारांश लेखन, सारग्रहण, भाषांतर येथे देखील प्रत्यक्ष लेखन विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. मित्रांनो, या पहिल्या सत्रासाठी श्रेयांक 3 आहेत आणि तासिका ह्या 45 आहेत. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला संवाद लेखन, विविध माध्यमांच्यासाठी होणारे संवाद असतील ते, त्यानंतर एखादा प्रसंग तुम्हाला सुचवला जाईल त्यावरती तुम्हाला संवाद लेखन करणं अभिप्रेत आहे. अलीकडे ई संवाद किंवा ईमेल असेल किंवा ही जी काही इंटरनेट असेल, मोबाईल असेल, यासारखी माध्यमं आहे, यांना प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातनं संवादाला देखील तितकंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. ह्या संवाद लेखनाची कौशल्य आपल्याला खऱ्या अर्थाने ज्ञात करून घ्यायची आहेत. त्यानंतर भाषांतर ही देखील खूप महत्त्वाची बाब आहे. एकूणच अनुवाद या क्षेत्राला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भाषेमध्ये उत्तम अनुवादक मिळणं हे देखील अत्यंत अवघड होऊन बसलेलं आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवरती आपले जे भाषेचे विद्यार्थी आहे त्यांना हे भाषांतर किंवा अनुवादाचे जे काही कौशल्य आहे ते आत्मसात करता येईल का, ही भूमिका अभ्यास मंडळाने घेतली. आणि त्या दृष्टिकोनातनं भाषांतर हा जो प्रकार आहे तो अभ्यासक्रमासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये भाषांतर म्हणजे काय, भाषांतर शास्त्र की कला, भाषांतराची आवश्यकता, भाषांतर करत असताना येणाऱ्या अडचणी असतील, भाषांतर आणि रूपांतर
यामधला नेमका फरक काय आहे, किंवा भाषांतराचे लक्ष्यनिष्ठ आणि मूलनिष्ठ जे काही प्रकार आहे ते प्रकार म्हणजे नेमकं काय, त्यांचं स्वरूप कसं असतं, आणि मग प्रत्यक्षात इंग्रजी उतार्याचं इंग्लिश उतार्याचं मराठी अथवा हिंदीमध्ये भाषांतर करणं हे अभिप्रेत आहे. त्यानंतर तिसऱ्या घटकामध्ये उपयोजित मराठीची आविष्कार रूप आपण जाणून घेणार आहोत. मग त्यामध्ये टिप्पणी लेखन असेल, इतिवृत्त लेखन असेल, घोषणापत्रक असेल, हस्तपत्रक, घडीपत्रक, स्मरणपत्र, स्मरणिका निर्मितीचा आराखडा असेल, त्यानंतर आशय लेखन असेल, जाहिरात लेखन असेल, हे सगळी जी काही मराठीची आविष्कार रूप आहे त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत. या सत्रामध्ये देखील 3 श्रेयांक आणि 45 तासिकांच्या मध्ये हा अभ्यासक्रम अभ्यासणे अभिप्रेत आहे. यानंतर आपण व्यावहारिक आणि उपयोजित मराठी या अभ्यास पत्रिकेसाठीचं पहिल्या आणि दुसऱ्या सत्राचं जे काही प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आहे ते जाणून घेऊया. नियमित अभ्यासक्रमाच्या पेक्षा थोडंसं वेगळं स्वरूप या ठिकाणी या विद्यापीठ सत्र परीक्षेचं असणार आहे. अर्थात प्रश्नसंख्या ही जी आहे ती कमी आहे या ठिकाणी. वेळ 3 तासाचाच असेल, गुण 70 असतील. प्रश्न पहिला जो असेल तो 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे 20 गुणांसाठी. प्रश्न दुसरा जो आहे 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे 20 गुणांच्यासाठी. आणि प्रश्न तिसरा जो आहे 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे अभिप्रेत आहे 30 गुणांच्यासाठी. अशी 70 गुणांची ही विद्यापीठ सत्र परीक्षा असेल. त्यानंतर अंतर्गत मूल्यमापनामध्ये लेखी परीक्षा ही 20 गुणांच्यासाठी असेल. आणि प्रकल्प, गटचर्चा, गृहपाठ, चर्चासत्र, उपक्रम सहभाग, अभ्यासपेठ यापैकी एक जो काही उपक्रम असेल किंवा एक जो काही घटक असेल त्यासाठी 10 गुण असतील, असे एकूण 30 गुण. आणि 100 गुणांचं हे सत्र परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापनाचं सत्रनिहाय अशा पद्धतीचं स्वरूप असेल. त्यानंतर अंतर्गत परीक्षेचं जे काही नियोजन असेल ते महाविद्यालयच त्या ठिकाणी करणार आहे. अंतर्गत मूल्यमापन हे महाविद्यालयाकडूनच होईल आणि मग विद्यापीठाच्या निर्देशानुसार ते जे काही गुण असतील ते विद्यापीठाकडे पाठवले जातील. त्यानंतर विद्यार्थ्यांना वेळोवेळी जे काही अंतर्गत मूल्यमापन विषयक लेखन कार्य दिलं जाईल ते त्यांनी विद्यापीठाच्या तत्वांच्या नुसार, निर्देशांच्या नुसार विहित कालावधीपर्यंत महाविद्यालयातील शिक्षकांकडे जमा करणे हे आवश्यक असणार आहे. तेव्हा ह्या सर्व गोष्टी विद्यार्थी या नात्याने तुम्हाला करावयाच्या आहे. मित्रहो, नियमित अभ्यासक्रम आणि पर्यायी अभ्यासक्रम यांचा आपण सविस्तर असा परिचय या ठिकाणी करून घेतला. अधिक माहितीसाठी किंवा जे काही यासाठी आवश्यक असे संदर्भ ग्रंथ आहे त्याची यादी थोडी मोठी आहे. त्यामुळे ह्या संदर्भ ग्रंथांच्यासाठी आपण www.unipune.ac.in या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर त्यात जर सिलेबस आपण टाईप केलं तर आपल्याला हा संपूर्ण अभ्यासक्रम त्या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. त्याला अवश्य भेट द्या आणि त्यातील जे काही निवडक संदर्भ ग्रंथ आहे ते आपल्या संग्रही ठेवा, त्यांचा अभ्यास करा. म्हणजे आपण यशाच्या खूप आणि खूपच जवळ त्या ठिकाणी जाऊन पोहोचतो. धन्यवाद.